नमस्कार शेतकरी मित्रो, स्वागत आहे शेतकरी बांधवांनो. आज आहे 20 जानेवारी 2026. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या राज्यामधील प्रमुख बाजारपेठेमध्ये काय मिळाला आजचा कापूस बाजारभाव. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, चॅनल अवश्य सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या. बांधवांनो बघा, एकीकडे शेतकऱ्यांकडील कापूस संपते तर दुसरीकडे भाव वाढते. कापूस गाठींच्या भाववाढीमुळे परिणाम खासगी व्यापारी जादा भाव देऊन करतायत खरेदी. आंतरराष्ट्रीय बाजाराचा होऊ लागला परिणाम. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्याकडे कापूस संपत आला आहे शेतकऱ्याचा, पण आपण जर बघितलं 100-200 आणि बाजारभावामध्ये बदल आपला होताना दिसत आहे. तो बदल कसा आहे, आवक कशी आहे ते आपण जाणून घेऊयात. मित्रांनो पहा, बाजार समिती वर्ध्यामध्ये जर आपण बघितलं 400 क्विंटल आवक झाली कापसाची. कमीत कमी भाव हा आपल्याला 7,650 भेटला आणि जास्तीत जास्त भाव हा 8,250 रुपये प्रति क्विंटल भेटला. शेतकरी मित्रांनो, 20 जानेवारीला जर बघितलं आपण तर वरोरा शेवगाव मार्केट आहे, आवक झाली 130. कमीत कमी दर भेटला 7,710 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8,100 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना कापूस विकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की काम येईल. मित्रांनो, मार्केट आहे सिंधी सेलू, आवक झाली 1700 क्विंटल. कमीत कमी भाव भेटला 8,120 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 8,290 रुपये. त्यानंतर आहे हिंगणघाट, 5,500 क्विंटल कापसाची आवक झाली, 7,700 कमीत कमी दर भेटला, जास्तीत जास्त 8,275 रुपये प्रति क्विंटल भेटला. मित्रांनो, प्रत्येक बाजार समितीमध्ये हे 3 प्रकारचे बाजारभाव ठरत असतात. एक कमीत कमी, एक सर्वसाधारण आणि अशी जास्तीत जास्त, असा 3 प्रकारे बाजारभाव हा प्रत्येक जिनिंगच्या मार्केटमध्ये मिळत असतो. मित्रांनो, काटोल मार्केट आहे, आवक झाली कापसाची 76 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 7,400, जास्तीत जास्त दर भेटला 8,000 रुपये प्रति क्विंटल. मित्रांनो, त्यानंतर आहे मांडळमध्ये 480 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर भेटला 7,850 आणि जास्तीत जास्त दर भेटला 7,900 रुपये प्रति क्विंटल. या ठिकाणी देखील 3 प्रकारचे बाजारभाव या बाजार समितीमध्ये पडलेले आहेत. कमीत कमी भाव, सर्वसाधारण भाव आणि जास्तीत जास्त बाजारभाव. अशा पद्धतीने मित्रांनो हे होते मांडळ आणि काटोल या मार्केटमध्ये झालेला आजचा कापूस बाजारभाव. त्यानंतर आहे उमरेडमध्ये 1,206 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव 8,000 भेटला, जास्तीत जास्त 8,160 रुपये प्रति क्विंटल भेटला. त्यानंतर आहे देऊळगाव राजामध्ये 1,400 क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर हा 7,950 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,100 रुपये प्रति क्विंटल हा देऊळगाव राजामध्ये भेटला. तर हे होते उमरेड आणि देऊळगाव राजा या 2 मार्केटमध्ये झालेला आज 20 जानेवारी 2026 रोजीचा कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांनो, नंतर आहे घाटंजी मार्केटमध्ये 2,500 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,750 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8,250 रुपये प्रति क्विंटल भेटला. अकोला बोरगाव मंजू आहे, कापसाची आवक घटली. 58 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,800 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,192 रुपये प्रति क्विंटल हा अकोला बोरगाव मंजू या मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला. पारशिवनी मार्केट आहे, पारशिवनीमध्ये 1,375 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,850 भेटला आणि जास्तीत जास्त 8,000 रुपये प्रति क्विंटल दर हा पारशिवनी मार्केटमध्ये मिळाला. जालना मार्केट समिती आहे, आवक झाली 785. कमीत कमी दर भेटला 7,930 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8,010 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते जालना आणि पारशिवनी या दोन्हीमध्ये मार्केटमधील कापूस बाजारभाव. अमरावतीमध्ये कापसाची आवक झाली 65 क्विंटल, भाव भेटला 7,800 आणि जास्तीत जास्त 8,050 रुपये. समुंदरपूर मार्केट आहे, इथं आवक झाली 1,331 आणि कमीत कमी दर भेटला 7,600 ते 8,000, जास्तीत जास्त 8,250 रुपये प्रति क्विंटल. तर मित्रांनो, हे होते अमरावती आणि समुंदरपूर या दोन्ही मार्केटमधीलचे कापूस भाव. नक्की शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.